नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. काल गेलो होतो गावाकडं आणि आज काल आपाचं टाकं तोडायचं होतं, पण काल नाही तोडली, आज तोडायचे तर. तर आपण अजून पण दुकान लावून बसलो होतं आणि आई आजारी पडली. आता आईला थंडी, ताप, सर्दी, अंग गळटणे, अजून काय होते, हातपाय गळटतात. आता आईची अवस्था एकदम बिघडली आहे आणि आईला दवाखान्यात चला म्हणतर नको म्हणती, तुझं चॅनल बंद आहे, पैसे पाणी नाही का. पैसे पाण्याचं नको बघू, स्वतःच्या शरीराचं बघू. दवाखान्यात चल. मी काय करतो, एक ॲड आली आपल्याला इथं द्वारकादास श्यामकुमारची कपड्याची दुकानाची ॲड. ती पहिल्यांदा ॲड करतो, नंतर आपण दवाखान्यात नेतो, नंतर तुला नेतो, नाही तर तू बरोबर चल, म्हणजे दोघांचं एकत्र काम करून टाकतो. तसं कर. थोड्या वेळ 1 तासाभरात जाऊ. आणि काल सासूबाई पण आल्यात. काल राजाचा वाढदिवस होता, वाढदिवसाला पूजा आवरला का? जाहिरात बनवायला जायचं, चल पाटक्यास. बस की, बस की. का इंजेक्शन घेतलं? आप्पाला दवाखान्यात न्यायला दुपार होईल, त्याच्यामुळं अक्षयला सांगितलं की आईला आताच घेऊन जा, कारण आप्पा बरोबर आईला न्यायचं म्हणल्यावरती उशीर होईल. आता मला ॲड शूट करायला जायचंय. कुठं चाललाय तुम्ही? आयला घरातले सगळेच आजारी पडले वाटतं, असं वाटायला लागलं, कारण माझी एक नागपुडी पॅक झाली आणि अंग अटल्यासारखं झालंय. तुझं तुझं कसं आहे कंडिशन? आहे ना, थंड आहे. काय आपण कुत्र्याला पडतं का घेऊन झोपायला? हां, आणि रस्त्याची माणसं बोगतंय हे. चला आता आम्ही चाललोय शूटिंगला, ॲडव्हर्टाईज शूट करायचे. कृष्णा पण यायला लागलाय. तेवढी लागली का मागा? आता इथं शूटिंग झाली. कॅमेरामॅन आपला बघ चालले आता शूटिंग. तेव्हा पप्पा 13 जून आणि 14 जून साठी फक्त 2 तासासाठी ऑफर लागली बरं का. 1800 रुपयाची ही कलांजली पैठणी साडी तुम्हाला भेटणार आहे. सॉरी, बोल मोठे कलांजली, अरे बरं पैठणी. हा, ओके सर, ऍक्शन. आणि हे बघा, गंगापट्टू पैठणी साडी 800 रुपयाची फक्त 249 रुपये. काही सांगता भाऊजी? हे तर एक हे बसवतो ते कुठे ऍक्शन. त्याचबरोबर वहिनी 13 आणि 14 जूनला पूर्ण दिवसासाठी ऑफर पडणार आहे. हे बघा, पैठणी सिल्क साडी मला घ्या. आणि दुसरी म्हणायचं होतं, तू म्हणली आणि एक मला घ्या तू म्हणायचं, आणि दुसरी पण तुम्हालाच घ्या. त्याबद्दल तू काय बोलली? आणि एक राजकुमार, सॉरी. बरोबर, जा. ओके, ऍक्शन. लेट असेल आम्ही डबल घ्या. व्हिडिओ बंद केला. बंद कसा करतोय? बस रुपयाला. त्याचबरोबर ऑफिशियल शर्ट 499 रुपयाला. शूटिंग करायला आलोय आम्ही द्वारकादास श्यामकुमार या दुकानामध्ये, कारण इथं आपलं नेहमीच शूट असतं, ॲड्स वगैरे असतात. आता अर्धी ॲड झालेली. माझ्याबरोबर कोण कोण आलं बघा. हे इकडं राजकुमार आहे, आपला खन्ना आहे, काजल पण आली आहे शूटला, पवन आहे, पूजा आहे, आणि सगळ्यावरती फ्री रिचार्ज आलाय बघा. मोकार त्रास देते, सगळ्यांना त्रास देते. कॅमेरा ओढते, पॅन्टी ओढते, साडी ओढते. तू कशाला आला रे? माग वो सरक रहा है बाबा, इधर आजा. टेबल इधर पीछे. शूटिंग करून घरी आलोय, पण 3:30 वाजत आल्यात आणि आपल्याला दवाखान्यात न्यायचं काय वेळच भेट नाही. कुठं जायचंय?
बघा की एडिटिंग करत होतो, टायमावर लाईट गेली आहे. मला ते रील सोडायचे होते 4 वाजता, लाईट गेली. काय करावा आता? दवाखान्यातनं फोन आला होता की टाकण नाही तोडायचं म्हणतात डॉक्टर अजून 3 दिवस. कारण आहे ना ती जखम आहे ना अजून कुठतरी ही झाली वाटतं, अशी भरली नाही पूर्णपणे असं डॉक्टर म्हणतात. ही आपाच्या हालचालीमुळे झाले सगळ्या गोष्टी. आहे डॉक्टरने टाक नाही तोडलं म्हणजे जखम ती ही दिसते अजून. हालचाल केल्यामुळे एका साईडनं हे झाले उचकाटल्यासारखे. बघितलं का? झालं का नाही कोटाना? हां नाही तोडलं 3 दिवस अजून नाही तोडायचं म्हणे. तर हालचालच केली आज. सांग घरी आल्या आपल्याला. हं कसला डाव चालू आहे तुमचा? तो आम्ही अरे तुझ्या मालकाला सांग की बाबा नीट कर. जाऊ थोडस. हालचाल केली आज आहे ना, हालचाल नाही करू. लाईटीनले डोकं खाल्लं राव मित्रांनो. ती एक मला ॲडव्हर्टायझिंग अर्जंट द्यायची कापड दुकानाची. हे बघा लाईट नाही म्हणून मी कॉम्प्युटर सगळं गुंडाळून ज्या ठिकाणी आपण शूट केलं होतं ना तिथं चालू एडिटिंग करायला. तिथं लाईट आहे. चेष्टा लावली बघा लाईटने. अवघड एवढं लाईटीचं अर्जंट कोणाचं कमिटमेंट दिली ना असं करावं लागतं. काढ. तर द्वारकादासच्या ऑफिसमध्ये इथं एडिटिंग करायला आलोय. हे बघा कॉम्प्युटर इथं मांडले. इथंच कॉम्प्युटर, इथंच एडिटिंग. ह्याच दुकानाची ॲड केली आणि हेच आता मदत करतात केवळ लाईट गेल्यामुळं. पवन दादा ज्याला व्हिडिओ झाला तर इथं नेटवर्क नाही. ह्याचा मोबाईल जोड, ह्याचा जोड, नेटवर्क आहे नाही, वायफाय ह्यांचं खाली या. आता हा व्हिडिओ इथं मोबाईलमध्ये घ्यायचा कसा टेन्शन आले. घरी तर लाईट आली या. असं वाटतं गावाला गुंडाळ घरी निघावा, घरी सगळं करावं. अजून अर्धा तास जाईल पण याची रील होऊन जाईल. किती कष्ट रे एका रीलसाठी पांडुरंगा. हो गया क्या? काय चाललंय तुमचा दसरा? लाईट गेला अर्जंट द्यायचं काम झालं का? इथलं पसून इथे घेतलंय बघा त्यांनी आता आणि इथे लावलं पीस आणायला गेले. चला कसं तरी एडिटिंग केलं, त्यांना पाठवलं आणि आता अपलोड करायचं रात्रीच्या 8 वाजता रील्स. आणि नंतर जेवण. काल पण दुपारपासून जेवण केलं नाही, रात्री पण केलं नाही आणि सकाळी पण जेवण केलं नाही. चहा आणि खाली खाल्ली. दुपारी पण थोडंसं राईस खाल्लं. जेवणच करू वाटत नाही. चाललाय का डाव? चालते. चला मित्रांनो जेवण करून बघतो आता. सर्वांना इकडेच गुड नाईट.